मंडळी नमस्कार. मी विनोद रायकर. मी आत्ता आमच्या पिंपळवंडी गावातील राजकरवाडी ह्या वाडीमध्ये आलेलो आहे आणि बाबांचा मी खरं तर बरेच दिवसापासून बाबांचा आणि माझा परिचय आहे. बाबा गेले म्हणजे बाबांचं वय 90 वर्ष आहे आणि 90 वर्ष झालं तरी आजही ते सायकल चालवतात. अलीकडच्या आधुनिक युगामध्ये आपण पाहतोय की सायकलवरचं जे प्रेम आहे ते कमी झाले आणि सर्वजण गाड्या घोड्या वापरतात आता. काय बाबा बरोबर ना? इकडे बघा. तर किती वर्षापासून सायकल चालवता बरं? बरं की नाही मग ते लय दिवस आले होते एखाद्या वेळेस मी 12-13 वर्षाचा असेल तेव्हापासून चालवतो. हा ना. हा. मग आता तुम्ही दिवसभरात किती किलोमीटर जाता काय अंदाज? नाही तुम्ही म्हणा ना तितकं जाईल मला म्हणजे आले होते 100 किलोमीटर म्हणलं तरी जाईल. अरे बापरे, हो. 100 किलोमीटर जाऊ शकतात बाबा? हा. मग वारीला तुम्ही जायचे का? हा. आणि आळंदीला कायमचेच सायकल आळंदीला? अजूनही जाऊ शकतो पण तुम्ही नाही जाऊन देते म्हणून नाही जायचं हा, नाही. घरची आता नाही जाऊन देणार त्याच्यामुळे. अजूनही जायचं वाटात हा. पण ती मग लय त्रास देते हा. तेव्हा. बाबांचं नाव किसन रासकर आहे आणि बाबांचे जे मुलं वगैरे आहेत ते आमचे चांगले खास मित्र आहेत. त्यांना माहित नाही आम्ही इथे आलेलो आहे. ते म्हणतील कधी येऊन गेला वगैरे, व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच त्यांना नाही का. आता त्यांच्या गोठ्यावरती आहे मी. हा. हा. बाबा, आळंदीला म्हणजे किती वेळा जायचे तुम्ही काय? सायकल एकदा सुरुवात केली तर मध्ये थांबत वगैरे? आळंदीला म्हणलं त्या पूर्वीच्या काळात जात होतो बरं का पण हा. 30-40 वर्ष झाले असतील, तेव्हा 40च्या पुढे असतील. हा. त्या काळामध्ये आहे ना कोण? इथं जर बसलो तर पुढे उतरत नव्हतं मी. डायरेक्ट त्यावेळेला रोडही गाधा होता, लय गाध रोड होता. हा. आजला जर बसलो ना तर तुम्ही माझ्या बरोबर आले ना तर मी अजूनही मला वाटतं मी उतरायचंच नाही पुढं. अरे बापरे. अजूनही अजून हा ना. सुद्धा आता तर लय चांगला रोड झालाय. हा. हो. म्हणजे फार फार म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे तुम्ही नॉनस्टॉप तिथं जाऊ शकता म्हणायचं. हा फार 100%. पंढरीच्या वारीला जायची काय सायकल येऊ? नाही तिला नाही गेलो. म्हणत नाही. होतं पण लोक जाऊनच गेली. हा, ती लई लांब आहे ना, पंढरपूर म्हणजे लई लांब आहे. लय लांब. आळंदी तुमचं माहित ऐकरीत रायकरवाडीचा ते आता राम रायकरचं नाही का हा. ते पांगळ काय त्याचं नाव माहिती आहे ना ते ना ते बघ का मुंबईला असते मला वाटतं. आणि ते हा. आलं होतं 3 चाकीची सायकल घेऊन हा. 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 वारी संघ माया संघ. हा, ते रायकर बाबा मला माहिती आहे त्या बाबांचं नाव मला आठवत नाही. त्याचं त्याच्या बापाचं नाव मला वाटतं रामचंद्र होतं. बरोबर बरोबर. राम रायकर. हा. 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 ते आमचे म्हणजे ते गुलाब भाऊ त्याचा हा, गुलाब बाबा ते माहिती, त्यांचेच भाऊ ते. हा त्यांचं त्यांचं नाव मला आठवत नाही. ते काय माझ्या झालं ते मुंबईला असतं ते. आळंदीला किती वेळा गेले सायकल येऊ बरं? नाही लय वेळा काय मला नाही सांगता यायचं. नाही ना. हा पार आले होते कवाय द्या ना लई तेवढा सांगता नाही यायचं. आता गावात किंवा स्टँड वरती तुम्ही डेली जाता? नाही कधीतरी आपलं आता आता देवाचं दर्शन करता गेलतो. हम्म. मग आता उजून आलं ध्यानात आता आपली मंडळी आहेत, हम्म. पाहुणे म्हणून मग आले नवरात्र आता चालू आहे. नवरात्र उत्सव चालू आहे आता सध्या आणि तेव्हा हा. मग सतत एखाद्या वेळेस जाऊ शकतो. हम्म. जाऊन घर काय घालून जायचं. हा. आता हा शोक तिथं पारायणाला बसलाय हम्म. तेव्हा मग आता येईल थोड्या वेळात. हा. हा. आता कसं नवरात्र उत्सव चालू आहेत हा. आणि त्याच्यामुळे मग गावात हा. बाबा जातात आणि त्या निमित्तानं त्यांचे जे जुने मित्र परिवार आहे ते भेटतात भेट नाही का. हा. मोबाईल वरती वगैरे असं काही बोलणं बिलणं नाही होत का मग? नाही नाही. नाही, डायरेक्ट मोबाईल- समोर समोरच. हा. आणि असं समोर भेटल्यानंतर एक म्हणजे खरं मला सांगायचंय की आताची पिढी आणि पूर्वीची पिढी म्हणजे तुमची पिढी आणि आमची पिढीत लय फरक आहे. लय मोठा. लय मोठा फरक आहे का लय नाही? मोठा. आता बघा 90 वर्षाचे आम्ही म्हणजे 90 वर्ष आम्ही जगतोय का नाही आम्हालाही माहिती नाही. हा. बरं काय आजार पाणी वगैरे नाही काही? नाही काहीच नाही भाऊ पार काहीच नाही पार ऊल सगळं आहे पार. गुडघ्याचा आजार पार बिजार काय काहीच नाही नाही? मन भूल घ्यायचा पार आली होती सायकल चालली हा, होती. सायकल चालवतच येणार नाही. फार काहीच नाही काही संधी. नाही. हे. फक्त काय झाले हा. की मी झाडावरून 2-3 वेळा पडलोय त्याच्यामुळे आहे ना काटा मोडलेले बघितलं हात लावून. हा, ते सायकल चालवताना ते दिसतं पाठीमागच्या साईडला हा. खूप दिसतो. मग ते तो मोडलेला आहे. हा. तर त्याच्यातून ना इथे शिंदेवाडीला एका माणसाने बसवला होता. हा. तर मजूर शाळेला बकरं होती ना हा. त्यामुळे तिकून तो म्हणला फक्त 15 दिवस पार काहीच नाही करायचं झाड यांगायचं नाही. पण तिकून आले होते बकरं बेकर लागली बॉम्ब लायला. शूटिंग चालेल. मी उजून झाडावर येऊन ना ते काट्या तोडल्या. हम्म. तर त्याचे ते अंगोळा होतं ना हा. झाडावर हा. हा. यांगायला हा. ते उजून जागेवर आलो. मग ते माणूस असा तुमच्या वाणी मित्र तर तो म्हणला मग तू आता मग मला कांडावलंच मी त्याच्या गेलोच नाही मग मग त्याच्यामुळे ते असंच राहिलं. असं डेली काय पथ्य बिथ्य काय असं? नाही नाही काहीच नाही पार अगदी बुलचाट खा काही पार अगदी पार काहीच नाही बाबा लई चांगलं आहे पार हा ना. पार काहीच म्हणजे नाही. हे पण नाही शुगर फिगर काय नाही? नाही नाही बीपी नाही शुगर काय नाही? पार काहीच नाही पार.
तुम्हाला नागोजी बाबा माहिती का अभंग? हा चांगला आमचा वैरच तो ना हा ना. सगळं. मी ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेतली होती त्यावेळेस ते 103 वर्षाचे होते. 2 का 3 मुलाखत घेतली होती हा मी त्यावेळेस अरे वा. त्यांची. आणि मला वाटते कोरोना नंतरचा काळ असावा. हा कोरोनातच गेलो होतो त्यांच्याकडे. लिंबाचा पाला बिला खायचे ते. हा लिंबाचा पाला खायचे. आणि मला म्हटले की मी अजूनपर्यंत आजारी नाही पडलो. हा. आणि 103 वर्ष ते जगले आणि कोणता आजार नाही का काय नाही, फार काहीच नाही त्यांना. म्हणजे तुमच्यासारखंच थोडक्यात नाही का. नाही नाही लय आमचं प्रेमाची हा. माणसं लय. वावरात म्हणजे 100 वर्ष त्यांचं काहीतरी वय होतं त्यावेळेस ते वावरात खुरपायला जायचे. हा गवत बिवत काढायला कुठं काय हा. काय म्हणजे त्यांना त्या आता कसं मोबाईल वगैरे आले. हा. ही पिढी मोबाईलवरती असते समजा आमच्यासारखी. पण तुमची पिढी कशी बुवा काहीतरी मनोरंजन म्हणून काहीतरी काम करत नाही नाही राहायचं. कामाशिवाय नाही मी काहीतरी काम करणार. आता नात म्हशीत आलं. ना हं? म्हशी सांभाळता ना. हा यांना आता पाणी पाजायचं हा. खायला घालायचं. हम्म. हा, बाकी- पेपर बिपर वाचता का नाही? नाही ते नाही काहीच नाही वाचायचं मी ते. फक्त ज्ञानेश्वरी देवाचं पुस्तक सोडून काहीच नाही वाचायचं. हा काय एखादा अभंग बिभंग म्हणता येईल? हा म्हणा बरं. सगळं. कोणतं म्हणायचं तुम्ही सांगा ना. असं म्हणजे पाठ नाही का एखादा काही? सगळं मग किती पाठ आहेत मी तर म्हणतो एखादा तुम्हाला. पाठ असलेलाच म्हणा होईल मग. हा राहो आता येची ध्यान डोळा मन लंपट कोंडू कोंडू धरिला जीव देह भाव पूजिन बैल येणे कळसा आले शिरवल अंतर तुका म्हणे गोजरिया विठोबा पाया पडू द्या कुंडो कुंडो धरिला जीव देह भावे पूजिन कुंडो कुंडो धरिला जीव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता मला एक म्हणायचं की आता तुम्ही वाडीमध्ये वगैरे असेल ना काही भजनाचे कार्यक्रम असतील ना? नाही रोज हरिपाठन सकाळची 5:30ला आपली आरती असते मंदिराला बा. मंदिरात 5:30 ला. ना? कशाचं मंदिर आहे? ते सत्यनारायण आपले याचे विठोबा रुक्माई आहे हा. आणि सवता माळ्याची मूर्त आहे. हा. श्रीकृष्णाची आहे हा. आणि गणपतीची आहे. हा ना. तर आपण पाहतोय की आपल्या माझ्यासारख्या माणसाला ही एक चपराक म्हणावं लागेल की आम्ही गाडीवरती आलोय आणि बाबा सायकलवरती आलेले. नाही नाही आता सायकल चालवण्याची आमची प्रॅक्टिस फार कमी झालेली. आम्ही आमच्या नाही नाही. टू आमचे व्हीलर पोरे असल्यामुळे नातू वगैरे हे नाही चालवते ते ते हा. ते ते नवल करतात. हा. पण पुढे जाऊन नाही देते पण मी जातो चोरून जातो निघून ते आता जे ते आपल्या दांड्यावर आहे. आता आपली व्हिडिओ पाहणार आहेत ते. हा. त्यांना कळेल तुम्ही चोरून जाता म्हणून. हा. माझा आजच्या दिवसातला म्हणजे आजपर्यंतचा प्रवास मी आज बऱ्याच जणांच्या मुलाखती घेतल्या असतील बऱ्याच दिवसापासून म्हणजे या क्षेत्रात आहे. तर आजचा दिवस माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा असेल. कारण आजची जी मुलाखत आहे ही जी मला वाटत होती की कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे काय, तर ती माझ्या मनासारखी पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात घेतलेली ही अशी मुलाखत आहे. एकदम आपण नॅचरली बोलतोय. हा, हा, आणि हा. हा तुमचा गोठा आहे. इथं रात्री झोपायला असता? हा एकूण येते झोपतो. आता इकडे काय नाही बिबट्याची काय भीती नाही का नाही तुम्हाला? नाही नाही नावे लय याळा दांबटले मी इथून हा. त्याला लय याळा. हा ना. हा फार लय याळा. पण काळजी घ्या असं मला हा? म्हणायचं. काळजी बिबट्या आता इथं एवढ्या जवळ आला. नाही नाही म्हणजे येते असं वाटेने आलं का असं हा. जाते एंटून जाते. हा. अहो मी लय याळा आंबटले मला नाही त्यात भेटते आणि ते माझ्या काही येतच नाही. हा. नीट निघात. काय देवाची कृपा म्हणावं नाही लागेल. ना. हा हा हा? हा. मग कसं मागं फिरलं म्हणजे संपलं. हा. पण तेवढी ताकद आहे त्याची काही अरे त्याच्याकडे नको जाऊ नीट निघात पार. हा. हा पार. अहो म्हणजे इतक्या जवळ घेतलेलं आहे इतक्या जवळ पार. हा ना. इथं कुत्रं होतं हम्म. आणि त्या कुत्र्याला तिकून आलं ते पळत 6:15चा टाइम मला हरिपाठाला जायचं. हम्म. ते कुत्र्याला ते शेव काय लागलं हम्म. कुत्र्याचं वर फाटत झालं म्हणजे चारी पाय वर आलं हा हा त्याचं. ते वरती मग गाभारलं त्याच्यावर ती. त्याला काय चारताना आलं तर मी तर वैरण तोडीत होतो बुरांना तर तसंच पळवलं मोका तो. आता आळंदीला पंढरीला काय जायचं का नाही आता आपल्या आळंदीची वारी ना आता एवढ्यात. हा हा. नाही पंढरपूरची येईन आळंदीची येईन पण कार्तिकेला येईन. हा. हा आता 2 महिन्यांनी. आता हे चालू होतील ना ते सकाळी हे असतं काकडा हा ते आता काही 10-12 दिवसात दिवसांनी 10-12 दिवसात होईल ना. पौर्णिमेला. हा. ह्या पौर्णिमा तर त्या पौर्णिमा. कोजेगिरी पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत हा हा, महिनाभर. हा सकाळी लवकर उठून जायचं. हा. पूर्वी साधनं नसायची म्हणून मैलोमैल प्रवास करायचे सायकलवरती जायचे बाबा. आळंदीला बऱ्याचदा दर्शनासाठी ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. किती किलोमीटर असेल बरं आळंदी इथून? तर कमीत कमी मला वाटतं 60-70 2-2.5 80? असेल काही. नाही 2-2.5 नसेल 70-80 असेल.
हा म्हणजे 80-90. आळेफाटा या ठिकाणावरून मला वाटतं अंदाजे बरं का, मलाही माहिती नाही, 70-80 किलोमीटर असावं. आणि असा प्रवास बाबा तिकडे सायकलवरती जाऊन देवाचं दर्शन घ्यायचे. आणि जाता जाता पुन्हा एकदा बाबांकडून एक अभंग म्हणून घेऊयात. बाबा पुन्हा एकदा आपला पाठ असलेला एखादा अभंग म्हणा. एखादा पाठ असेल तो. कोणाचे य घर आदेय कोणाचा, कोणाचे य घर आदेय कोणाचा, आत्मराम त्याचा तोची जाणी, आत्मराम त्याचा तोची जाणी. मी तो हा विचारी विवेक सोडून, मी तो हा विचारे विवेक सोडून, गोविंद माधव ह्याच देही, गोविंद माधव ह्याच देही. देही द्याता ध्याने त्रिपुटे वेगळा, देही द्याता ध्याने त्रिपुटे वेगळा. शास्त्रदळी भोगावला सूर्योदय सांग, शास्त्रदळी भोगावला सूर्योदय सांग. ज्ञानदेवा म्हणे नयनाची ज्योती, ज्ञानदेवा म्हणे नयनाची ज्योती. या नावे रूपे तुम्ही जाणार, या नावे रूपे तुम्ही जाणार. मी तो हा विचारे विवेक सोडून, मी तो हा विचारे विवेक सोडून, गोविंद माधव ह्याच देही, गोविंद माधव ह्याच देही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बरं, जाता जाता काही संदेश द्यायचा आहे? शरीराला जेवढं पेल पाडन, जेवढी त्याची मेहनत करण, तेवढं त्याला चांगलं राहणार. पार असं बसून राहिला उगाच आपलं काहीतरी केलं नाही ते मग शरीराला रोग थोडं बरोबर आहे. आपोआप. चला पुन्हा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बाबांचे पाहिले की 90 वर्ष पूर्ण झालेत आणि बाबा सायकल चालवतात. त्यांच्या गोठ्यावरती आलोय आणि गावाकडचं वातावरण हे खरंच फार सुंदर असतं, चांगलं असतं. आज आपण गावाकडेच असणारे ह्या बाबांचं खरं तर आयुष्य. मुंबईला वगैरे नव्हते ना तुम्ही? नाही 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 ना, पार गावाकडेच. पार गाव काय अहो मी मग आपल्या शेतातच काम. शेंड्या मेंढवळला गुरं बिरं सांभाळली, हा. बैल बिल पार सगळं शेतीच काम पार होतं. हा काय ना? मुंबईला गेलो का 2 दिवस पारांना भेटाट का लगेच गाय गाय येणार, मला कार माहितच नाही. हा, म्हणजे हा. गावाकडची एक ओढ लागलेली हा. जुन्या माणसांना. बाकी हा. इकडं देवा बिवाला गेलो तर महिना 2-2, 4-4 महिने म्हणले तरी राहू हा ना? शकतो. हा पार तर गावाकडचंच आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत हा केलं. शेतामध्ये कष्ट केले आणि हा ज्ञानेश्वरी पारायण, हा ज्ञानेश्वरी वाचायची रोज छान. डेली. ग्रंथ आहे ना? हा हा. नाही ते हे काय मालिका आहे मालिका आहे काय? हा, हा, मालिका हा. आहे. रोज डेली वाचायची. हा पेपर नाही वाचती पण नाही. मालिका रोज वाचतात. हा नाही पेपर नाही. नित्यनेम भजनी मालिका आहे. हम्म. कोंडाजी बाबा डेरे. हम्म. नित्यनेम भजनी मालिका लक्ष्मण केर भोसले. तर असा बाबांचा प्रवास आहे. 90 वर्ष पूर्ण झालेत आणि तरी देखील सायकल चालवतात. कोणता आजार नाही, काय नाही, दुखणं नाही, काय नाही. तर माझ्याबरोबर आज आमचे मित्र आहेत. त्यांनी खरं तर फार महत्त्वाची भूमिका बजावली आज माझ्याबरोबर. नेहमी बजावत असतात. ते म्हणजे आमचे मित्र ज्यांनी कॅमेरा पकडलाय, ते म्हणजे अनिकेत पंडित. त्यांना देखील या क्षेत्राची फार आवड आहे, की सायकल चालवण्याची देखील त्यांना खूप आवड आहे. ते अगदी शिर्डीला वगैरे सायकलवरती दर्शनाला जात असतात आणि त्यांचं मनापासून आभार. त्यांनी माझी शूटिंग काढली. धन्यवाद.